झी 24 तास एक पाऊल पुढे। कर्जमाफीतल्या अपात्र ठरलेली 112 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्याकडून एका महिन्यात वसूल करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला दिले। तसंच कागदपत्रात फेरफार करणाऱ्या संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा असे आदेशात म्हटल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। केंद्र सरकारनं 2008 मध्ये जाहीर केलेल्या कृषी कर्जमाफी योजनेतून कोल्हापूर जिल्ह्याला 293 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली होती। कर्जमाफीची योजना राबवल्यानंतर नाबार्डला काही शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या मर्यादेचं उल्लंघन केल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे नाबार्डनं जिल्हा विशेष लेखापरीक्षकांकडून सेवा सोसायट्यांचं लेखापरीक्षण करून घेतलं। त्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याचं दिसून आलं। त्यानंतर नाबार्डनं कोल्हापूर जिल्हा बँकेला संबंधित रक्कम तात्काळ वसूल करण्याचे आदेश दिले। त्यापाठोपाठ रिझर्व्ह बँकेनंही कर्ज वसुली आणि कागदपत्रात फेरफार करणाऱ्या संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत। केंद्र शासनाने कर्जमाफी कर्ज सवलत योजना 2008 ची लागू केलेली होती। त्याच्यामध्ये काही अपात्र रकमा निश्चित झाल्या आणि कॅगच्या अहवालानुसार ह्या अपात्र रकमा वसूल करण्याचा आरबीआयनं आम्हाला निर्देश दिलेले आहेत। रिझर्व्ह बँकेनं संबंधित रक्कम एका महिन्याच्या आत वसूल करून त्याबाबतचा अहवाल द्यावा असं म्हटलंय। त्यामुळे जिल्ह्यातल्या 44,000 शेतकऱ्यांना घाम फुटलाय। एवढंच नाही तर ज्यांनी कर्जमाफी देताना कागदपत्र तपासली आणि त्यानंतर ऑडिट केलं त्यांचंही धाबदन आणलंय। मात्र रिझर्व्ह बँकेनं उचललेलं पाऊल चुकीचं असल्याचं सेवा विकास सोसायटीचे सदस्य आणि अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी म्हटलंय। जिल्ह्यातील अपात्र रकमेच्या संदर्भात जे रिझर्व्ह बँकेनं नाबार्डला किंवा नाबार्डनं कोल्हापूर जिल्हा डीसीजीला जे पत्र काढले ते एक म्हणजे प्रकारे चुकीचंच काढले। ह्याच्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हा पूर्ण भरडला जाणार आणि उद्ध्वस्त होणार आहे। कर्जमाफी झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा कर्ज घेतली आहेत। त्यामुळे त्यांच्याकडून कर्ज वसुली होणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। झी 24 ताससाठी प्रताप नाईक, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।